न्यूज चॅनेल संपादक संतोषजी लांडे, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात। आज आम्ही सिंधवणे गावामध्ये अर्थात तुमच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तुम्ही आज आम्हाला कळलं की शिक्षिका आहात। खऱ्या अर्थाने शिक्षिकेचा पेशा म्हणजे मुलांना शिक्षण देणे, त्यांना शिकवणे आणि आई वडिलांसारखा आशीर्वाद देणे। पण आज तुम्ही या शेतामध्ये काम करत आहात। तुम्ही शिक्षिका असताना शेतामध्ये काम करताय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली खरं तर आहे ना, लहानपणापासूनच मी खेडेगावात वाढलेली आहे। माझं डबल MA BEd झालेलं आहे आणि मी डॉक्टर उरुळी कांचनमध्येच डॉक्टर सायरस इंग्लिश मीडियम स्कूल ह्या स्कूलमध्ये शिकवते आणि मी लहानपणापासूनच शेतातच वाढलेली, लहानाची मोठी झालेली आहे आणि शेतात काम करायला आवडतं। आणि आमची केतकावळ बालाजी मंदिर सगळ्यांना परिचितच आहे, तिथं लहानाची मोठी झाली आणि केतकावळलाच 10वी पर्यंत शिक्षण झालेले आणि शेतामध्ये आम्हाला इंद्रायणी तांदूळ हा सर्वात जास्त पिकतो आणि तिथं पूर्ण कष्टाची, भात म्हणलं की पूर्ण कष्टाचं काम असतं आणि गुडघ्यापर्यंत चिखल पाणी ह्यामध्ये काम करावं लागतं, वरतून पाऊस पडत असतो आणि त्यामुळे शेताविषयी आवड आहे। शिक्षणाबरोबरच आम्ही शेतामध्ये सुद्धा कामं केलेली आहेत आणि माझी मोठी बहीण सुद्धा MA BEd कॉलेजला प्राध्यापिका आहे। म्हणजे आम्ही सगळे शेतामध्ये काम करतो आणि शेतामध्ये लहानपणापासून काम करत असल्यामुळं शेतीविषयी आवड आहे। पण शेतामध्ये काम करत असताना किंवा अनेक कष्ट करावे लागतात शेतकऱ्याला, योग्य तो बाजारभाव भेटत नाही योग्य त्यावेळी आणि त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांची कुचंबना होते, विटंबना होते की योग्य भाव मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी हा पाठीमागे राहिलेला आहे। दुसरा माझा प्रश्न आहे ताई तुमच्यासाठी की तुम्ही उच्च शिक्षित आहात। खऱ्या अर्थाने आज जी गरज आहे काळाची, ती शेतकऱ्यांना मोठं करण्याची सरकारची ती जबाबदारी आहे। पण शेतकरी स्वतः मोठं होतोय तुमच्या जीवावरती, याबद्दल तुम्ही काय सांगाल? शासनाला काय संदेश द्याल? शासनाला एवढंच संदेश देऊ शकते की आता आपण बघतो की नवीन जनरेशन आहे, वेगवेगळ्या स्किल मध्ये जात असतो, पण शेती क्षेत्रामध्ये कोण जात नाही आणि शेती क्षेत्रामध्ये कमी लोक जातात आणि आपण बघतो अनेक ठिकाणी प्लॉटिंग पडलेले, शेतीचं क्षेत्र सुद्धा हळूहळू कमी होत चाललेले। तर सरकारला एवढीच विनंती आहे की शेतीविषयी सुद्धा काहीतरी शिक्षण मुलांना द्यावं की ज्यामुळे अनेक मुलं आजची नवीन पिढी त्या क्षेत्रामध्ये येऊ शकते आणि शेतीचं जे क्षेत्र कमी होत चाललेले ते अनेक व्यापक कसं होता येईल ह्याविषयी सरकारला निवेदन करते। नक्कीच ताई, तुम्ही अतिशय लाखमोलाचा सल्ला सरकारला दिलेला आहे। तिसरा प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी की लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे असं म्हटलं जातं आणि लाखाचा पोशिंदा म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी राजा। त्या शेतकरी राजामध्ये तुम्ही आज एक शिक्षिका आहात आणि शेतकरी म्हणून काम करताय। तर हे काम करत असताना तुम्हाला अजून काय काय आणि कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? अर्थातच सगळ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं। शेतकरी म्हणला की शेतकऱ्यांना तो बाजारभाव योग्य दरात भेटत नाही आणि आता बघितलं सगळ्याच ह्याच्यामध्ये किमती ह्या वाढत चाललेल्या आहेत। मुलांच्या शिक्षणाच्या असतील, अनेक बाहेर आपण कुठेही गेलो तर स्टोअर मध्ये गेलो तर प्रत्येक ठिकाणी तर रेट हे जास्त असतात आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी रेट जास्त असल्यामुळे शेतकऱ्याला बाजारभाव योग्य दरात भेटत नाहीत आणि योग्य दरात भेटले न मुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांची मुलं अनेक म्हणजे अनेक वेगवेगळ्या स्किल मध्ये टाकावीशी वाटतात, ते टाकता येत नाहीत। त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा प्रत्येक बाजारभावामध्ये योग्य बाजारभाव प्रत्येक ह्याला पिकाला भेटला पाहिजे आणि एवढंच म्हणणं आहे। ताईंनी स्वतः शिक्षिका असताना शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्या मुखातून सांगितलेली आहे। तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गणेशराव, धन्यवाद।